अशा परिचयाचे मोताजी हा एक जण म्हणला मास्तर नाही होणार ते बिचारे शेवटपर्यंत मास्तर झालंच नाही. मला म्हणला हा मला म्हणला तू उच्चावाच्या दिवशीचा ऍक्सिडेंट झाला ना ऍक्सिडेंट तू जीप दाखव जीप त्यांनी जर सांगितलं ना हा माणूस सदस्य होणार नाही हा त्यांनी किती इस्को द्या ऐकून घ्या तुमच्यासाठी खाशी सरपंच होतील का ग्रामपंचायत सदस्य होतील सागर त्याच्या माझे काय हा. सागरने जर तुला 2 लाखाचा राग काढला आपल्याला कुठे जायचंय सागर बेळ सेंटर कुठं नगरला स्टिअरिंग ओढतो आपण डायरेक्ट अशी नाही का सिंगम मध्ये अशी स्लाइड मारतात तशी मग गाडी नेमकं पलटी आणची का स्लिप करची काय बघायचं 150 वरती. एक काम कर आम्हाला उतरव. आमचे मित्र आहेत गावचे आनंद गांधी यांचं आहे ना अहिल्यानगर मध्ये आता 1 महिना झालाय त्यांनी ना हॉटेल विघ्नार्थ प्युअर व्हेज म्हणून यांच्या पाया पडा एकदा पाण्याच्या माऊलींच्या पाया पडावं लागत पाणी घरी जाऊन पिऊ क्वालिटी आम्हाला मोहत नाही आवडला एवढी टेस्टी वेळ आहे ना त्याच्यामुळे सुपडा साप केला फार आणि हा सगळ्यात खुंकार राखीस 12 भाकरी खाणारा राखीस आणि बांधवर रागवते हेच ते पाटील कॅमेरा नका का वेळ का हे सगळं नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि आज आपल्याला जायचं नगरला थोडं एक काम आहे. नगरला ते काम झाल्यानंतर आपल्याला खास म्हणजे आपले सगळे मित्र आहेत ही आता थार घेऊन चाललेलो आहे आपण. पुढं क्रेटा गेलेली मित्र आहेत 5 जण गेलेले आहेत ते. आणि आपल्याला जायचं खास सागर बेळसाठी. पोरं म्हटली होती आपल्या गावातली सगळी मित्रमंडळी म्हटली का आपल्याला भेळ खायला जायचंय. म्हणजे भेळचं एक कारण आहे, थोडं एक कामही पण आहे आपल्या नगरमध्ये. आणि ते काम झाल्यानंतर आहे ना सागर बेळ सुप्रसिद्ध बेळ आहे नगरची, नेप्ती नाक्यावरती. आपल्याला आहे ना त्या बेळीसाठी जायचं. मग तिथे गेल्यावरती ना आपण जे पुढचे 5 ते 6 जण आहे ते आणि हे जण सगळ्या मिळून आहे ना एक मोठी अशी म्हणजे बेळ पार्टीच होईन एक. हा काऊ जाता शेट मग करून टाकू बेळ पार्टी. आणि आपले पाठी मागचे पण मित्र आहे त्याला दाखव. नमस्कार नमस्कार राम राम. नगरचे गणेश शेट पवार आहे. सागर बेळ आहे पाठीमागे गोगल वाले ते आहेत ते शिवम शेट चेअरमन पवार, नक्की थांबा. माऊली शिंदे आणि आणि सावकारचा यश भाऊ पवार. नाही तू चालू येस डे रे ते काय पवारच होते आमचं त्यांच्या. एक नंबर. ड्रायव्हर तुम्ही होता का? नाही 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 आणि लई काय वाटलं तर बाऊला म्हणावं का तू चालू शिकायचे गाठा गुटाला आणि टाना टुनाला बघा जरा यांचं. अशा परिचयाचे मोताजी हा यांनी एक जणाला म्हणलं मास्तर नाही होणार. हा एक जण म्हणला मास्तर नाही होणार ते बिचारे शेवटपर्यंत मास्तर झालंच नाही. मला म्हणला सचिनला हा मला म्हणला तू उच्चावाच्या दिवशीचा ऍक्सिडेंट झाला ना ऍक्सिडेंट तू जीप दाखव जीप दाखव तू थांब. ते बाबा कोण? सागर हा. ते बाबा कोणता आहे ते बाबा आहे ते कोणते बाबा आहे ते नाही का परदेशातले ते भविष्य सांगायचे ते. हे कोणते रंगा बाबा तुम्ही कोणते आहेत? रंगा बाबा आहे का? त्यांनी जर सांगितलं ना हा माणूस सदस्य होणार नाही हा त्यांनी किती इस्को द्या ऐकून घ्या तुमच्यासाठी खाशी आम्ही काय बोलतच नाही. आता सरपंच होतील का ग्रामपंचायत सदस्य होतील सागर त्याच्या माझे काय हा. सागरने जर तुला 2 लाखाचा राग काढला आपल्याला कुठे जायचंय सागर बेळ सेंटर कुठं नगरला नंबर बेळ हा 1 नंबर डायरेक्ट गावातून आपली नाही पण सागर बेळ सेंटर नाव आहे तिचं. पोरं म्हणली चला जायचं आपल्याला हे सांगायचं म्हणले बेळ सांगा म्हणलं चला. नगर नाही खास बेळसाठी नाही थोडं नगरला कामही पण आहे आपलं. ते काम पहिलं हे करू आणि मग त्याच्यानंतर बेळ खाऊ मस्त पैकी. जीपी काय म्हणतात 150 वरती गाडीने मी नेतो 150 वरती आणि डायरेक्ट स्टिअरिंग ओढतो आपण डायरेक्ट अशी नाही का सिंगम मध्ये अशी स्लाइड मारतात तशी. मग गाडी नेमकं पलटी आणची का स्लिप करची काय बघायचं 150 वरती. एक काम कर आम्हाला उतरव. ट्राय कर नंतर आम्हाला सांग काय करायचंय काय झालं कसं होतं. मित्रांनो आमचा एक मित्र आहे आमच्या सोबत क्रेटा गाडीत आहे.
आता पुढे चालला होता. आणि 100चं स्पीड होतं. हम्म. 100च्या आता आहे ना दाखवायचं होतं बरं का, खरं बघितलं हा. ते गाडी चालवायची पद्धत दाखवायची. 100चा स्पीड आणि अचानक पेट्रोल पंपावरती गाडी इंडिकेटर मारले आणि मी 120च्या स्पीडने होतो पाठीमागे. आता ते चालत ऑन कॅमेरा नाही शिवी दिली, ऑफ कॅमेरा शिवी घातली त्याला. नाही घातली म्हणे त्यांनी खाल्ली. मंडळी ना तुम्ही आपल्या याला ना ब्लॉगला ना खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आहे, पण सबस्क्राईब करा. नेमकं तुम्ही ना सबस्क्राईब करायला ना व्हिडिओ तर पाहतात, व्ह्यू तर भरपूर आहे आपल्या चॅनलला, पण सबस्क्राईब आहे ना नक्की करा तुम्ही. आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा. आणि कुटुंबासोबत आहे ना व्हिडिओ बघा तुम्ही. अजून आनंद तुम्हाला घ्या. चांगल्या चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता शिकतो आपली सुरुवात आहे ही. खूप सारे किस्से ऐकायला हा, मिळतील. किस्से तर भरपूर राहतात, पण तुम्हाला नवीन नवीन स्पॉट पण आपण भरपूर अशा आमच्या पारनेरमध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये भरपूर असे स्पॉट आहेत, किंवा आमच्या गावामध्ये सुद्धा असे भरपूर स्पॉट आहेत आपण एक्सप्लोअर करणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओला ना तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू विसरू नका. नका. हा. ऊंचा है आसमां, ऊंची उड़ाने हैं, करके ही छोड़े दिल जो भी ये ठाने हैं. ऊंचा है आसमां, ऊंची उड़ाने हैं, करके ही छोड़े दिल जो भी ये ठाने हैं. All I love is सतरंगी रंगों जैसी आजादिया. All I want is थोड़ी सी ज़मीं, थोड़ा सा आसमां. All I love is सतरंगी रंगों जैसी आजादिया. All I want is थोड़ी सी ज़मीं, थोड़ा सा आसमां. आल्यावरती इथं थांबायचंय आपल्याला. सागळवेर सेंटर हो का, नेप्ती नाका. मामांना दाखवा एकदा, मामांना दाखवा हो का. 70-80 स्पीडने या अशी मध्ये गाडी चालवायची. आता मला सांगा, यांना ठोकल्यावरती हातात मोबाईल. आणि वरून कानाला मोबाईल, काय बोलावं राव यांना. आता हे काका आता आडवे गेलेत, आणि जर आपली गाडी फास्ट असती आणि आता जर काय झालं असतं ना, यांनी सांगितलं असतं, हेच बोलले असते का तुम्हाला दिसत नाही का मोठे म्हणून. गाडीवाले. याच्यासाठी ना डॅश कॅमेऱ्याची अत्यंत गरज आहे. भले ते पोकर किंग संघाचे मालक असू द्या, पण ते पहिल्याच राऊंड मध्ये बाहेर काढलं होतं आम्ही त्यांना. आम्ही फायनलिस्ट हा. नाही रे काही नाही, आम्ही बाहेर काढलो होतं त्यांना. आमचा फायनल मध्ये पहिला नंबर पहिला आला. नंबर आहे, हा. आणि शिवाय चिडीकडून. आई चिडी नाही, चिडी बिडी कोणीच नाही आम्हाला काढलं. बदनाम केलं. आम्ही चिडी बिडी आम्हाला बदनाम जिप्पीला केलं. दाखवा. आम्हाला हा. तीन एक मॅच तुम्ही- तुम्ही तुमचे संघ हे पोखरी कोण किंग्स 11 ना, हा. आणि पिकेचा कोणता संघ होता? पप्पू करायचे SK फायटर. SK फायटर. SK फायटर यांचीच झुपली होती. हा. तुमचे दोन तुम्ही दोन वेळा मॅच खेळवले प्रत्येक वेळी. आता तुम्ही दोन वेळा हारले तर मग खेळायचे नाही तर मग काय होईल तुम्हाला. नाही त्यात यांची चूक नव्हती मुळात. हा. म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम आणि झाला होता. आमचे RK संघाचे मालक पप्पू शेटकरंजेकर पिके सांगायचे. संघ खूप स्ट्रॉंग होता, ताकदवर होता, आणि त्यांना वाटलं होतं की आम्ही फायनल जिंकू. त्यांनी डीजे वगैरे आणला होता, डीजे आणला आणि आम्ही फायनलला जिंकलो. आम्ही फायनलला जिंकलो. डीजे आम्ही फायनल जिंकलो आणि डीजेचा फायदा आम्ही घेतला. फक्त एवढंच, पैसे आम्ही नाही दिले. आपल्या मालकाने शेवटच्या वेळेस आपल्याला ते काय दिलं तरी प्यायला. हा, आमच्या मालकाचं सांगूच नका. जोपर्यंत आम्ही क्वार्टर फायनलला जात नाही तोपर्यंत आमच्या मालकाने आम्हाला बिस्लरी सुद्धा पाजली नाही. पण ज्या वेळेस त्यांना कळालं का आम्ही 100% सेमी फायनलला जाणार आहे म्हणून, क्वार्टर फायनल जिंकल्यानंतर, मग मात्र आमच्या मालकांनी आम्हाला हेल म्हणू नका, रेड बुल म्हणू नका, वरून म्हणले तुम्हाला काय खायचं ते. नंतर तर म्हणले साकूरला जायचं मासे वगैरे खायला. म्हणलं आता झोपलं, आता जमलं म्हणलं तुम्हाला. पण जीपीने पण भरपूर खर्च केला होता. आपण आता नगरमध्ये आलेलो आहे. ज्यावेळेस नगरमध्ये एंट्री करतो ना आपण, त्यावेळेस आहे ना
ह्या ब्रिजमुळे ना भरपूर असं आहे ना ट्रॉफिकचं हे व्हायचं. आता आणि या ब्रिजचं काम चालू आहे. पावसात जास्त पाणी साचायचं ना इथं, त्याच्यामुळे ना लय ट्रॉफिक लागायचं. नदी पण आहे, हा सीना नदी नाही. आणि याच्यामुळे काय व्हायचं, पाणी साचत होत आहे ना ज्या वेळेस ते ब्रिजचं पण आहे ना, म्हणजे जे पाईप होते लय बारीक बारीक छोटे छोटे पाईप होते, ते वरून पाणी जात होतं आहे ना. त्याच्यामुळं गाड्या कधी कधी जास्त पाऊस झाला तर डायरेक्ट वाहतूक बंद राहायची. हे अहिल्यानगरचं आहे ना दिल्ली गेट आहे, ऐतिहासिक वास्तू ही. आपल्या गावचे आहेत ना हे आहेत आमचे मित्रचे आनंद गांधी यांचं म्हणजे हा त्यांच्या दाजींचं हॉटेल आहे. तर ते काय म्हटले तुम्ही नगरला आले तर एकदा आमच्या हॉटेलला भेट द्या. मग ते म्हटले नंतर आम्ही म्हटलं आम्हाला टाइम नाही. तर ते काय म्हटले नाही तुम्ही या थोडा वेळ भेट द्या आणि जेवण पण करून जा. तर म्हटलं चला मग आता एवढं आग्रह खातर बोलवलंय आपण एकदा भेट देऊन येऊ आणि जेवण पण करू थोडं थोडं. आणि त्याच्यानंतर आपल्याला परत सागरबेळला जायचे. पोरं म्हणतात इथं थोडं खाऊ तिथं थोडं खाऊ. यांचं हे पोट आता काय बोलावं यांना तरी. जाऊ द्या मग काय सगळ्याच ठिकाणी थोडं थोडं खाऊन नेऊ. हा आमचे मित्र आहेत गावचे आनंद गांधी यांचं आहे ना अहिल्यानगरमध्ये आता 1 महिना झालाय. त्यांनी ना हॉटेल विकणार आता प्युअर व्हेज म्हणून. हा तर आम्ही नगरला आलोच होतो. तर म्हटलं एकदा ना हॉटेलला भेट देऊ. आणि खूप छान पद्धतीचं आहे ना आमटी भाकरचं तर नियोजन आम्हाला जबरदस्त आवडले. नगरला आम्ही 10 ते 11 जण मित्र खास आनंदच्या हॉटेलला भेट दिली. आणि आज असं वाटलं नाही की आम्ही हॉटेलमध्ये जेवतोय. अतिशय गावाकडची अस्सल आम्हाला चव या ठिकाणी खायला मिळालेली. जे शहर नगर सारख्या शहरा ठिकाणी आनंदनी गावाकडचा ब्रँड या ठिकाणी प्रसिद्ध केलाय. याचा सार्थ आम्हाला अभिमान वाटतोय. आनंद असाच या पुढे प्रगती करीत राहील अशा शुभेच्छा देतो त्याला. मेनू कसे असतात हॉटेलचे? मेनू कसे आहेत? प्युअर व्हेज आहे. प्युअर व्हेज मेनू आहे आपल्याकडे. काळ्या मसाल्याची हंडी वगैरे सगळं व्हेज मध्ये सगळं भेटेल तुम्हाला. लागेल ते भेटेल व्हेज मध्ये. आपण आत्ताच हॉटेल चालू करून 1 महिना झाला आहे पण आपल्याला एकदम उत्तम प्रतिसाद देतोय. कारण आपली क्वालिटी ही जवळपासच्या भागात सगळ्यात टॉपची क्वालिटी ठरली आहे. म्हणजे सगळ्यांच्या पसंतीच क्वालिटी पडत आहे आपली. तर मित्रांनो आपण आहे ना आत्ताच आमटी भाकरीचं आहे ना चांगल्या पद्धतीचे ना एक हे घेतलेली आहे, आनंद घेतलेला आहे आमटी भाकरीचा. म्हणजे जे आपल्या यात्रेमध्ये म्हणू नका तुम्ही आण्यामध्ये म्हणू नका, ज्या पद्धतीची आमटी आहे आणि तशीच क्वालिटी आणि तशीच चव आपल्याला आहे ना. आत्ता आम्ही थोड्या वेळापूर्वी ना आमटी भाकर खाल्ली ना तशीच चव आम्हाला भेटली. त्यामुळं अहिल्यानगरमध्ये जर तुम्ही कधी आलात तर विघ्नहर्ता आता प्युअर व्हेज MIDC ॲड्रेस काय आपला? LNT गेट नंबरच्या 3च्या समोर. LNT गेट नंबरच्या 3च्या समोर तुम्ही विघ्नहर्ता हॉटेलला एकदा अवश्य भेट द्या. सुकी ट्रान्सपोर्टच्या शेजारीच. आणि रविवारचं आहे ना त्यांचा खास मेनू असतो आमटी भाकर. तुम्ही ना नक्कीच त्या आमटी भाकरीचा आनंद घ्या. कशी पाऊस आहे रे? 40च्या 2 40 बरं द्या. 50-50च्या 2 ना. आता त्याने आमटी भाकर खाली दाबून यांच्या पाया पडा एकदा. पाणी घरी जाऊन पिऊ. कोणी आरतीला डेंजर आहे. तेवढं हसत नाही. त्याला आमटे खातर म्हणलं तू डायलॉग घालू नको, हसायला लावू नको. हा नाही हसत ते लय डेंजर आहे. पैसे काढलेले आता नाही अजून नाही काढले. का रे त्यांना विचार ना. घेतले ना 50-50ची 2 घेतले. 50-50च्या 2 एवढे काल घेतो आता. मग तेवढ्याच्याच येतात कमी याच्यात नाही. कोण नाही खाता? आम्ही म्हणजे 4-10 जण मस्त 1 2 3 4 5 6 7 8 जण आहे. 8 9 10 जण आहे. 10 औषध आता आमटी भाकरी खाऊन आलोय. फक्त चव घ्यायची. बनवायचं होतं नेहमीच खाते. खास तुमच्यासाठी आलोय आम्ही.
नंबर क्वालिटी. ते सांग ना मग त्या गाडीतले म्हणत होते खायचं नाही दादू तुम्ही सांग कसं वाटतं? आम्हाला मोहत नाही आवडला, एवढी टेस्टी भेळ आहे ना त्याच्यामुळे आम्ही खातोय. मस्त आहे, मस्त आहे, पण बाद झाली आता एवढी. सुपडा साफ केला फार. आणि राखीस, हा बडा राखीस, हा छोटा मोठा राखीस, आणि हा सगळ्यात खुंकार राखीस. 12 भाकरी खाणारा राखीस आणि बांधवर रागवते. हेच ते पाटील कॅमेरा नका का वेळ का? हे सका पाटील हे नाच की बारावली. यश पाटील या 1 टाइम 13 रोट्या आणि त्याला, हा म्हणते. आणि आता 2 भाकरी आमटी भाकर खाल्ली तरी म्हणते अजून येऊ द्या. ऊंची उड़ाने हैं करके ही छोड़े दिल, जो भी ये ठाने हैं ऊंचा है आसमां, ऊंची उड़ाने हैं करके ही छोड़े दिल, जो भी ये ठाने हैं all I love is सतरंगी रंगों जैसी आजादिया. शेतकऱ्याचा देशी जुगाडा. मुकाट सका पाटील नाही म्हणत. हे सका पाटील का म्हणते ते कारण आहे ते. मित्रांनो आहे ना, तुम्ही नगर कल्याण हायवेवरती जर आले ना तर आण्यापासून आल्यानंतर आहे ना हे गुऱ्हाळ आहे, याचं ऊसाचं आहे ना रसवंती गुऱ्हाळ आहे. आणि चांगलं म्हणजे पारंपरिक पद्धतीचं आपलं बैलाच्या याच्या गाण्यापासून आहे ना ते रस हे करतात. तर हे ना तुम्ही जर इकडून जर आले आण्यावरून तर याला सॉरी कर्जुलेला जर जायच्या वेळेस आहे ना कर्जुले फाट्याच्या अगोदरच आहे. आणि तिकडून टाकळीवरून जर आले तर कर्जुले क्रॉस केल्यानंतर कुठला फाटा आहे कर्जुल्याच्या नंतर 2 किलोमीटरवरती मांडोळ फाट्याच्याच तिथे ना यांचं रसवंतीचं हे शेड आहे. तुमचं नाव काय? राजेंद्र आंधळे म्हणून आहे. तर मित्रांनो आता या ब्लॉगमध्ये इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.